सुनबाई, हो सासूबाई. झाला का स्वयंपाक? वरण भात झालंय, फक्त भाजी तेवढी राहिल्या. भाजी झाली की जेवण झालं. सुनबाई, तू एक काम कर, तू बाहेरचं सगळं आवरून घे, मी भाजी करते. असं म्हणताय? बरं ठीक आहे, घ्या सासूबाई, मी बाकीचं आवरून घेते. सुनबाई, चल भाजी झाली, आपण दोघी जेवून घेऊया. हो सासूबाई, एवढा हॉलच राहिलाय झाडू मारायचा, एवढं झालं की मग जेवूया. सुनबाई, तू वाळलेले कपडे घेऊन ये, मी झाडू मारतो. सगळी कामं आवरली की आपल्याला जेवायला बघ. बरं ठीक आहे सासूबाई. सुनबाई, आणलीस कपडे? दे इकडं बसल्या बसल्या कपडे घडी घालते. सासूबाई, तुम्हाला एक विचारू का? लोकांच्या सासवा त्यांच्या सुनांचा छळ करतात, त्यांना कामात अजिबात मदत करत नाहीत, पण तुम्ही मात्र माझ्यासाठी प्रत्येक कामात मला मदत करता. असं का बरं? अगं पोरी, तूच माझा म्हातारपणाचा आधार आहेस. पण सासूबाई, लोक तर स्वतःच्या मुलामुलींना त्यांचा म्हातारपणीचा आधार समजतात, आणि तुम्ही सुनांना समजता. अगं पोरे, माझी मुलगी लग्न करून जाईल तिच्या सासरी, मुलगा जाईल कामावर, तो त्याच्या कामात व्यस्त. आता राहिलं कोण? तू. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम करत राहायचं. ज्या वेळेला हातपाय नाही चालणार त्यावेळेला तुझाच तर मला आधार आहे, दुसरं कोण आहे? ही गोष्ट किती चांगली आहे ना सासूबाई. प्रत्येकाने ही जर गोष्ट समजून घेतली तर कुठलीच मुलगी, कुठलीच सून, कुठलीच सासू अशी दुःखी होणार नाही. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे ना.